नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 यामध्ये OTS अंतर्गत जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी होती त्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर एक आरोप केलेला आहे। तर त्यांचं म्हणणं असं आहे की OTS अंतर्गत जे काही शेतकरी येतात म्हणजे वन टाइम सेटलमेंट, त्यामध्ये जर शेतकऱ्याने सेटलमेंट केली तर शेतकऱ्याच्या खात्यावर असा एक शिरा लिहिला जातो की हे समझोता खाता आहे, म्हणजे यांनी सेटलमेंट केलेली आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला पुन्हा दुसऱ्या कोणत्याही बँकेचं कसलंही कर्ज मिळणार नाही। जसं की त्याला फक्त पीक कर्जच मिळतं, बाकी जर त्याला बाकी कुठल्या गाडीचं फायनान्स होणार नाही, ना कुठल्या दुसऱ्या बँकेचं लोन होणार नाही, ना एखादं शैक्षणिक कर्ज भेटणार नाही। असं अनेक प्रकारचे जे कर्ज आहेत, जसं की गाडी घ्यायची असेल, ट्रॅक्टर घ्यायचा असेल, त्याच्या नावावर फायनान्स किंवा लोन होणार नाही, असा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आरोप केलेला आहे। आणि या संदर्भात अजून शासनानेही काही स्पष्टीकरण दिलेलं नाही, त्यामुळे बघूयात आता काय होतंय ते। आणि जशी काही नवीन अपडेट येईल तशी आपल्या चॅनलद्वारे कळवण्यात येईल। धन्यवाद।